महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही सुद्धा मागणी पंतप्रधानांसमोर ठेवण्यात आली। एकूणच 8ही जे खासदार आहेत या प्रत्येकाच्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत गेले अनेक दिवस हाऊस चालत नसल्यामुळे हाऊसच्या म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे मुद्दे मांडता येत नाहीत या मुद्द्यासंदर्भात माननीय पंतप्रधानांकडे आम्ही आमची जी समस्या आहे ती मांडली। आपण महत्त्वाचं म्हणजे खूप चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीए मध्ये जाणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा होती कारण त्याच्या प्रकारच्या चर्चा खूप सुरू होत्या। काँग्रेसने देखील म्हटलंय की वारंवार ते पंतप्रधान आणि अमित शहाची भेट घेतात, काय गोड बंगाल आहे। मला असं वाटतं आपण जर या संदर्भात कोणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली। या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत। या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला आहे। त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही। देशभरामध्ये ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्ष फुटत होते त्या दरम्यान तुमचा पक्ष फुटला गेला नाही, त्याचे कारण असं होतं की तुम्ही डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असा दावा केला जातोय, त्यामुळे तुमचा पक्ष फुटला गेला आणि त्यानंतर तुम्ही मोदींची भेट घेतली असं सांगितलं जातं। याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? म्हणजे असा दावा केला जातोय आणि असं सांगितलं जातंय हे नेमकं कोणाकडून? असं पवार साहेब पण बोलत असतात तसंच ते नाही, असं कोणाकडून हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे जे बिल अजून आलेलं नाही आहे या बिल संदर्भात कुठला निर्णय झाला नाही त्याविषयी विनाकारण आधीच कयास बांधणं मला वाटतं यामध्ये कुठलंही औचित्य नाही आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झालंय ते मी तुम्हाला सांगतोय। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। यामध्ये माननीय पंतप्रधानांनी हे सगळे मुद्दे समजून घेतले। रेल्वेच्या बाबतीत तर पुणे नाशिक रेल्वेचा नेमका मुद्दा काय आहे, जीएमआरटीचे नेमके ऑब्जेक्शन्स काय आहेत आणि अनेक ठिकाणी प्रकल्प होऊ नये म्हणून आंदोलन केलं जातं, परंतु हे आंदोलन प्रकल्प व्हावा यासाठी केलं गेलेलं आहे याविषयी पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं की याची संपूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन याच्यावर काय आपल्याला तोडगा काढता येईल या संदर्भात नक्की आपण पावलं उचलू हे त्यांनी आश्वस्त केलं। पीएम गतिशक्ती टर्मिनलच्या बाबतीतही तीच गोष्ट होती। एकूण हेल्थच्या बाबतीमध्ये इंद्रायणी मेडिसिटीचा प्रकल्प आल्यानंतर निलेश लंकेंनी सुद्धा हेल्थच्या बाबतीतले अनेक मुद्दे जे उपस्थित केले त्या संदर्भात सुद्धा एकूण पब्लिक हेल्थ स्ट्रेंथनिंग आणि कॅन्सरचा जो प्रिव्हेलन्स वाढतो या संदर्भात आपल्याला काय करता येऊ शकतं, पीएम केअरचा फंड कसा वाढू शकतो या संदर्भात या सगळ्या ज्या चर्चा होत्या मला वाटतं या जास्तीत जास्त या पॉलिटिकलपेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक झाल्या। पॉलिसी मेकिंगच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मंत्री, तुम्ही रेल्वे मंत्री रेल्वेचं नाव घेतलं तर रेल्वे मंत्री आहेत, लॉ अँड ऑर्डर असेल तर अमित शहा आहेत, किंवा दुष्काळ असेल तर त्या संदर्भामध्ये एनडीआरएफ हे अमित शहाकडेच येतं। तर वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे मंत्री आहेत, तर तुम्ही मंत्र्याकडे न जाता थेट पंतप्रधानांकडे गेलात। यामध्ये रेल्वे मंत्री महोदयांना अनेकदा या संदर्भामध्ये भेटून सुद्धा झालेले, या संदर्भात पार्लमेंटच्या फ्लोअरवर सुद्धा या गोष्टी झालेल्या आहेत आणि यानंतर आता यू हॅव टू गो टू द हायर ऑथॉरिटी ही परिस्थिती रेल्वेच्या बाबतीतली जे सगळ्या समस्या आहेत या संदर्भामध्ये आहे, कारण याच्यातून तोडगा निघत नाहीये। माझा आक्षेप कुणावर नाही, माझं म्हणणं आहे की याच्यातून जर तोडगा निघत नसेल तर आपल्याला ही गोष्ट योग्य ठिकाणी ही मांडावी लागेल। आता पीएम गतिशक्ती टर्मिनल जी गोष्ट आहे, आज तुम्ही माझ्या मतदारसंघातली चाकण एमआयडीसीची जर परिस्थिती बघितली तर 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल असणारी एमआयडीसी आज अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे। मग याच्यामध्ये ही जर गोष्ट मांडायची आहे आणि अनेक ठिकाणी मांडून जर त्याला दाद मिळत नसेल त्यामुळे ती सर्वोच्च ठिकाणी मांडणं गरजेचं आहे। इतकं सोपं आहे। झाल्यानंतर आंदोलन होईल पुन्हा, तर आता तुम्ही हायर ऑथॉरिटीला भेटले, याच्यावरती अथॉरिटी नाहीये,
त्यानंतर तुमचं आंदोलन याच्यामध्ये अधिक तीव्र होणार की यापुढे काय भूमिका? नाही, नक्कीच यापुढे आता त्यांच्याकडून काय पावलं उचलली जातात हे पाहू. महाराष्ट्र सरकारला त्यांच्याकडून काय सूचना जात आहेत, कारण यामध्ये काही पार्टी महाराष्ट्र सरकार सुद्धा आहेत, काही गोष्टी या पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्यांच्याकडून काय पावलं उचलली जात आहेत ती पाहू, कारण ही गोष्ट घडली पाहिजे, ही गोष्ट झाली पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रहीच आहोत. डॉक्टर ह्यांच्या पवारसाहेबांच्या तब्येतीची मोदींकडे विचारपूस केली गेली, त्यांची एनर्जीचं त्यांनी कौतुक केल्याचं बघा. हो, आदरणीय पवारचं म्हणजे एकूण आम्ही जेव्हा हेल्थ आणि या सगळ्या गोष्टींविषयी जी चर्चा करत होतो की कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण आणि यानंतर PM केअरमधल्या तरतुदींमध्ये काय बदल झाले पाहिजेत या अनुषंगानं बोलत असताना माननीय पंतप्रधानांनी पवारसाहेबांच्या एनर्जीचं आणि एज इज जस्ट अ नंबर अशा पद्धतीनं माननीय पवारसाहेबांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. हा मुद्दा निलेश लंकेंनी मांडला तसं आम्हाला कळालं की कॅन्सरची संख्या जी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल हे वेगळं असावं अशी त्यांची मागणी होती. खरं, निलेश लंकेंनी ही आवर्जून मागणी केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळं कॅन्सर हॉस्पिटल असावं. त्या अनुषंगानं त्याच्यावर पर्याय काय होऊ शकतो, तर यामध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर्सचा CSR पूल जर झाला तर एक वेगळ्या माध्यमातून हे कॅन्सर हॉस्पिटलचं येऊ शकतं. त्यावर सुप्रियाताईंनी टाटा मेमोरियलचं जे अधिकार आहेत ते माननीय पंतप्रधानांकडे आहेत आणि तिथला जो एज डिफरन्स जो आहे, रिटायरमेंट एजचा जो एक फरक आहे, या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष वेधलं होतं. सर, चाकण MIDC संदर्भातला एक प्रश्न आहे की 20 कंपन्या स्थलांतरित होणार असं कळतंय आणि 1,000 कोटींचा फटका बसणार आहे. यामुळे जवळपास 4,000 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही याचा परिणाम होऊ शकतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही चाकण MIDCची जर परिस्थिती बघितली तर अतिशय दारुण परिस्थिती आहे. 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल आणणारा जो इंडस्ट्रियल बेल्ट आहे तिथे अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 2-2 किलोमीटर जाण्यासाठी अक्षरशः 2 किलोमीटरला जर 2 तास लागत असतील. शाळकरी मुलं आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं. ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत खोळंबतात. यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की हे खड्डे त्वरित बुजवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत. महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यामधला तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे.